मुख्य चौकातील त्या खड्ड्यामुळे नागरिक संतप्त। मंचर भीमाशंकर या वर्दळीच्या महामार्गावरील घोडेगाव येथील मुख्य चौकात पडलेला मोठा खड्डा सध्या वाहन चालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे। या खड्ड्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे। घोडेगाव येथील हा मुख्य चौक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। याच ठिकाणाहून एसटी स्टँडकडे जाणारा रस्ता असल्याने बस, रिक्षा आणि दुचाकींची येथे सतत वर्दळ असते। मुख्य चौकातच खड्डा असल्याने वळण घेताना अनेकदा वाहन चालकांचे नियंत्रण सुटते। रात्रीच्या वेळी तर हा खड्डा नीट दिसत नसल्याने अपघाताची शक्यता अधिक बळावली आहे। हा रस्ता अत्यंत गजबजलेला आहे। प्रशासनाला हा खड्डा दिसत नाही का? रोज शेकडो वाहने इथून जातात। एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? सध्या या खड्ड्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनांचेही नुकसान होत आहे। तरी संबंधित विभागाने कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता हा खड्डा तात्काळ बुजवावा, अशी मागणी घोडेगाव ग्रामस्थांनी केली आहे। नमस्कार बाबा। आज जो या ठिकाणी घोडेगावच्या मुख्य चौकात जो खड्डा पडलाय त्या बाबा तुम्ही काय म्हणा? या आयलाबाई चौकामध्ये ना, मुख्य त्या चौकामध्ये तिथे मोठा खड्डा पडलेला आहे। ही प्रशासनाला दिसत नाही का? तिथे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। मोटार गाडी म्हणा किंवा दुसरे बी तिथे ती शक्यता आहे, ती भरून काढायला पाहिजे त्यांनी। काय चौक आहे तिथं, चौकावरती काय इकडून गाड्या येते तिकडून गाड्या, आणि मोटर सारखे फसकरी केलं तर तिथं काय गाड्या अडतात, काय गाडी हे होत्या, तिथे ऍक्सिडेंट होण्याचा संभव आहे। हा, म्हणून तो खड्डा आहे ना बुजवायला पाहिजे। बरं किंवा झाले लय वर्षापूर्वी लय वर्षापूर्वी नाही, 2-4 महिने झाले, पण ते झालेले। रस्ता भी डेंजर आहे। मेन हायवे घोडेगाव मेन रोड आहे, 3 रोड आहेत मेन। आंबेगाव, खेड, मागणी काय तुमची? तयार करून लवकर देणे।